आपल्याला झालेल्या वेदना आपल्यावरती लय बोज आहे म्हणून, आपल्याला गरज आहे म्हणून त्यानं सोसवलेल्या वेदना आपल्याला, आपला वेळ पण बदलत असतो आणि काळ पण बदलत असतो, पण त्यानं नखरं केलेलं प्रत्येकाचं रंग आपण स्वतःच्या हिमतीवरती दावाच असतं. टेन्शन आलंय म्हणून तो जीवावर टेन्शन घेऊन बसाच नसतो, त्या टेन्शनीसाठी स्वतःच्या टकुऱ्यानं पायानं मार्ग काढायचा असतो. आपण काय करणार आहे ती आपल्याला गरज असल्यामुळं लोकांच्या हातापाया पाडायची पाळी येते. कारण की लोक आपली कमीपणा असल्यावर पोते ओळखाला लांबची नसतात. आपण जिथं चिटकून राहतोय करतोय तिथलीच आपली सत्वपरीक्षा 100% बघते ती. कारण की आपल्याला वाईट वेळ असल्यामुळं आपल्याकडे लक्ष देणारं कोणच नाही. कारण की आपल्याला वाईटीचा डोंगर आहे, त्यामुळं लक्ष देणारं आपल्याच टकुऱ्यावर आणि टकुऱ्यावरचा बोजा खाली करणारं स्वतःच आहे. ह्यासाठी आजची रिलेटी सांगतो, टेन्शन आले म्हणून खचून उपयोग नाही. आणि त्यानं केलेलं नखरं आपण मनात ठेवायचं, बोलून लगे लगे दावाच नाही. प्रत्येकाचा काळ बदलत असतो, वेळ बदलत असतो, आणि फक्त त्याला मेहनत आणि येणारा वेळ फक्त साथ लागते, दुसरी सांगतील म्हणून नाही. कारण की सांगताना त्यानं आपल्याला गरज असल्यामुळं त्यानं लय रंग लावलं, त्यानं आपण त्याच्यासाठी वेदना लय सोसल्या. कारण की आपल्याला गरज आहे म्हणून त्याच्या हातापाया पडलो, परंतु त्यानं त्याचं नखरं दावायचं दावलं, कधी सांभाळून घेतलं नाही. बघू असू दे काय होत नाही, टेन्शन घेत नाही. आपलं तू आहे तर मी आहे असं म्हणणारं कोण नाही. कारण की स्वार्थ स्वतःच बघणार आहे ती ह्या दुनियेत. म्हणून आपला स्वार्थ आपुल्यापाशी ठेवायचा आणि ती प्रत्येकाची वेळ ना आपण स्वतःच्या बुद्धीनं करून दावायची, दुसरी म्हणतील म्हणून नाही. ह्यासाठी प्रत्येकाचा काळ वेळ लिहिलेला नशीबमध्ये लिहिलेला प्रत्येकाचा बदलत असतो. आणि एका सेकंदात सबस्क्राईब आणि फॉलोअर्स लाईक करायला विसरू नका. भले पैसे मागत नाही, फक्त एवढी छोटीशी गोष्ट आहे. लय टायमिंग घालवायला तुम्ही वेळ घालवता, फक्त तुम्हाला देण्यासाठी. भले मोबाईल तुमचा आहे, भले माणूस स्वतःचा आहे, परंतु सबस्क्राईब तर फक्त देण्यासाठी पैसे लागत नाही की हो. ह्यासाठी ना आपण काय करणार आहे ह्या बुद्धीनं करा. आणि ती झालेल्या वेदना ना स्वतःच्या टकुऱ्यावरती सुसून राहू द्या. कारण की वेदना झालेल्या वायपट कधी जात नाहीत. कारण की वेदना झालेल्या ध्यानात राहतात. तो टेन्शन आलेला आपण सक्सेस काम करायचा पूर्णपणे प्रयत्न करतो. कारण की ती बोललेला आपल्या मनावर राहतंय. आणि कुठलंही काम करतोय ते चुकलं जरी तर ते आपण चुकताना ती दमानच काम करतोय. ही आजची रिलेटी आहे. कोणाला बोलायचं त्याला बोलू द्या. कारण की त्याच्यामुळं सुद्धा आपलं उभ्या आयुष्यामध्ये कल्याण होत असतं. कारण की उभ्या आयुष्यामध्ये ज्यादा शहाणपणा शिकवणारी शहाणी नसते ती, किरकिर करणारी शहाणी असते ती. ज्यादा शहाणपणा शिकवणारी नसते ती, दुसऱ्याला येड्यात काढून स्वतः जी आहे ती येडी नाही शहाणी काढते ती. आणि जी किरकिर बोलतंय हे करतंय आणि सांगतंय आपल्याला, ती उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला स्वार्थ रस्त्यापर्यंत न्यायचा पूर्णपणे शिखरापर्यंत तो पूर्ण करत असतो. ही एवढं चक्रात राहू द्या. आणि किती जरी काळ आला वेळ आले तर तुम्हाला लय काय बोलत नाही. स्वतःच्या वेदना दुसऱ्याला सांगून उपयोग नाही हो. ती स्वतःची वेदना स्वतःला सोसावं लागते. आजच्या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या कानात काय ना काय आहेच. प्रत्येकाच्या नशीबमध्ये टेन्शन काय ना काय आहेच. म्हणून त्या टेन्शनला सामोरं जायचं नाही. आपण काय करणार आहे फक्त त्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाची वेळ बदलत असते, प्रत्येकाचा काळ बदलत असतो. एवढंच चक्रात राहू द्या. धन्यवाद. हां.